नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा गडावरती आलोय की जो गड पानिपतच्या रिलेटेड आहे। तुम्ही म्हणता पानिपत मैदान कुठे आणि मध्य प्रदेश मधला सबलगड कुठे। पानिपतच्या रणसंग्रामा अगोदर कनेरगडचा सुपुत्र, महाराष्ट्राचा सुपुत्र, महान सेनानी पराक्रमी दत्ताजी शिंदे हे बोरांडी घाटावरती लढाईमध्ये कामी आले। त्या धामधुमीमध्ये त्यांची पत्नी रणरागिनी भागीरथीबाई ह्या गरोदर होत्या आणि त्या अवस्थेमध्ये काही मोजके सैनिक घेऊन त्यांनी त्या धामधुमीमध्ये प्रवास कोटपुतली, राजस्थानमध्ये कोटपुतलीपर्यंत त्यांनी प्रवास केला। कोटपुतलीमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या एक छोटा गड आहे, तो गड सुद्धा मी पाहिला। त्या गडामध्ये त्या प्रसूती झाल्या आणि त्या ठिकाणी त्यांना एक सुपुत्र झाला। दुर्दैवाने सैनिक मोगला अब्दालीचे सैनिक सुद्धा त्या कोटपुतलीला त्यांनी वेढा घातला। त्या धामधुमीतून परत त्या माऊली, त्या रणरागिणीने तिथनं आपल्या सुपुत्राला घेतलं आणि तिथनं 800 किलोमीटरचा प्रवास करत त्या मध्य प्रदेश मधल्या मराठेशाहीच्या आधिपत्याखाली असलेल्या सबलगडला आल्या। सबलगड हा आत्ताच्या झिरण्या तहसीलमध्ये खरगोन जिल्ह्यामध्ये येतो। अहिल्या फोर्ट पासून साधारणतः 60 ते 65 किलोमीटर अंतरावरती नर्मदा पासून जवळ असलेला सबलगड अत्यंत जंगलामध्ये पूर्णपणे चारी बाजूने डोंगराच्या रांगा आहेत आणि त्या रांगेच्या मधोमध असलेला हा सबलगड आहे की जिथं येण्यासाठी आजही वाहन नाहीये, आजही सुविधा नाहीयेत, आजही मोठी गाडी येत नाही, टू व्हीलर सुद्धा इथे येत नाहीये, पायवाट इथं फार कमी अभ्यासक, फार कमी दुर्गप्रेमी आलेत आणि अशा ठिकाणी त्या भागीरथीबाई आल्या। परंतु दुर्दैवाने वाटेमध्ये त्यांचा जो मुलगा होता त्याचाही दगदगीमुळे त्यांचा मृत्यू झाला। परंतु इथं आल्यानंतर त्या स्थिरावल्या कारण इथे मराठी सैनिक त्यांना भेटले, कारण की हा गड दत्ताजी शिंदे परिवाराच्या अंडर हा संपूर्ण प्रदेश होता। त्यानंतर इथून मात्र त्यांचा पुढचा इतिहास आपल्याला सांगता येत नाही। त्या महाराष्ट्रात गेल्या का त्यांचं इथं पुढे काय झालं हे मात्र अज्ञात आहे। नदीकाठी असलेला हा आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे हा गड चारही बाजूने डोंगराच्या मधोमध आहे। नदीच्या बरोबर वरच्या बाजूला डोंगराच्या बरोबर एका छोट्या दुसऱ्या लेवलला हा गडाचं बांधकाम आहे। आजही याची तटबंदी जवळपास 3-3 मजल्याची भिंती आपल्याला पाहायला मिळतात, दगडी बांधकाम, त्याच्यातले दिवे लावायचे ते कोनाडे, त्यानंतर मुख्य राजवाडा, सैनिकांचे रूम्स आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवतो। ही वास्तू साधारणतः 2,500 ते 3,000 स्क्वेअर फुटाची आजही शिंदेच्या पराक्रमाचं शौर्य आजही ते तुम्हाला या ठिकाणी येऊन पाहायला मिळतं। अर्थात हा फार इथपर्यंत येण्यासाठी फार अडचणी आहेत, गाडी इथे येत नाही। मी खूप अडचणीतनं या ठिकाणी आता आलोय। आज 24 मार्च 2025 आहे। नक्कीच भविष्यामध्ये जर जीवनामध्ये तुम्ही गड भटकंतीसाठी आलात, मध्य प्रदेशमध्ये आलात, तर भागीरथी दत्ताजी शिंदे या रणरागीचा पराक्रम, त्यांचं शौर्य, ह्याची गाथा ऐकण्यासाठी या दगडांना स्पर्श करा। निश्चितपणे तुम्हाला भागीरथीबाईचं योगदान, स्वराज्यासाठीचं योगदान तुम्हाला या गडामध्ये या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल। जय शिवराय।